मित्रांनो, शुभ दुपारचे 1:45 झालेत आणि कोकणातील एका निसर्गरम्य समुद्राजवळ आपण आलेलो आहे. ॲक्च्युली इथे काय आहे पुढे ते मला बिलकुल माहीत नाही आहे. पुढे जायला रस्ता आहे की नाही ते पण मला माहीत नाही. इथे पायवाट दिसते आणि असा अंदाज धरायला हरकत नाही की ही समुद्राच्या दिशेला जाईल. बघूया ही पायवाट कुठे जाते ते बघूया. नाही तर मग परत फिरावं लागेल मागे आपल्याला. जास्त जर ही डीप असेल म्हणजे जास्त खोल कुठे वेडीवाकडी जात असेल तर मग इथून जाण्यात काय अर्थ नाही. ही उलट्या दिशेला चालली आहे, समुद्र तिकडे आहे. हे बघा, हे वर चालली आहे इथून. नाही नाही नाही, बघूया मित्रांनो. अनोळखी जागा आहे, बिलकुल मला अंदाज नाही आहे. समुद्राचा आवाज तर येतोय, समुद्र दिसतो पण आहे मला. अरे बाबा माझ्या, घो जबरदस्त. पण इथून खाली जाणार कसं? हा 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 हा, खतरनाक खतरनाक. यस, हा 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 हा, मस्त. मित्रांनो, पहिल्यांदा आलो आहे मी इथे आणि खरोखर मला स्पॉट माहिती नव्हता हा. फक्त आता इथून सांभाळून उतरावं लागेल. हातातल्या बॅग आहेत 2, या इथे ठेवूया आणि खाली गेल्यानंतर त्या बॅगा इथून परत वर चढायचं आहे. चढू आपण, नो प्रॉब्लेम. फक्त इथे सेफ जागा बघू. ओ हो 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 हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. इथून कास्ट करू शकतो आपण. मोठा मासा लागला तर आणि इथे काही होऊ शकतं. आय डोंट नो ते काय होईल. इथे थांबू की तिथे थांबू?
इथून थोडं उंच होईल मासा लँड करायला. इथून बरं पडेल. यस, इथून मित्रांनो बरं पडेल. फिडिंग वगैरे कुठे दिसतंय काय? नाही दिसत आहे. खतरनाक स्पॉट आहे मित्रांनो. आणि कोकणामध्ये असे खूप चांगल्या जागा आहेत. येस येस, कोणी तोंड मारलं की लाटेने झटका दिला असणार बहुतेक. हो, लाटेने झटका दिला. आणि इकडे हेवी ॲक्शन रॉड कामाचे आहेत, कारण थोडं डीप आहे इथं. तुम्ही बघाल तर मासा रॉडवर उचलावा लागणार, लागला तर. थोडासा लांब मारला आहे मी. मित्रांनो, मासा लागलाय आणि चांगल्या साईजचा आहे. हो. येस 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 येस. हा आहे ग्रुपर. ओय 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 ओय. डोंट डान्सिंग. नाचू नकोस. थांब. मित्रांनो, चांगल्या साईजचा ग्रुपर आहे आणि सेकंड कास्ट आहे. पहिली अडकली होती. ह्याला ठेवायला आपण पिशवीनं आणली. जर ह्याला ह्याच्यात ठेवला तर हा लफड करणार फडफडून. याच्यावर दगड ठेवावा लागेल, नाहीतर तो झाकण उडवणार. येस येस.
आईचा घो अडकला. अडकलं नाही पाहिजे, अडकलं की मासा आहे लाईनवर. मित्रांनो मासा आहे, मासा आहे. अच्छा घो. हा ब्ल्यू लाईन ग्रुपर आहे. पहिला मिळाला तो ब्ल्यू लाईन ग्रुपर नव्हता, वेगळा ग्रुपर होता. आणि हा आतमध्ये घेऊन गेला होता. सोडून देऊया. थांब रे. सेकंड कॅच आहे. यस, रिलीज केला आपण त्याला. यस, कोई तो खा रहा है. पण हा छोटा मासा आहे आणि आपल्याला बिग बाईट हवा आहे. आणि काहीच नसेल तर आपल्याला छोटा पण बाईट हवा असतो. कोणता मासा आहे हा? याच्यावर पण मासा आहे, टिचकी मारतोय. लहान मासा आहे पण बघा, इथे तुम्हाला माहिती पडेल. येस, मित्रांनो हे टाइमपास होतो हा. नाही 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 गेला त्याच्या आईला. आहे मासा आहे, केवढा आहे तो तुम्हाला दाखवतो. आईला अडकला तिकडे. शट. बघूया निघतो काय, बघूया. हा बघा. माशाची साईज बघा. नशीब आता चांगलं आहे की ह्याला जास्त मार नाही लागलाय. सोडून द्या. ब्लबर लिप आहे, बच्चा पिल्लू आहे. लाईन मित्रांनो दगडाला घासते आहे, त्याच्यामुळे मोठा मासा जर लागला तरी कट होण्याचे चान्सेस आहेत. सेटअप मित्रांनो बदली केला. ही मोनोलाईन आहे कारण मला भीती वाटते इथे काही ओढेल आणि दगड आहेत, त्याच्यामुळे ब्रेड लाईन तुटण्याचे इथे जास्त चान्स आहेत. म्हणून मी सेटअप बदली केला.
माझा विचार चालला इथे थोडा वेळ स्पिनिंग करायची, पण इथे स्ट्रक्चर मला माहीत नाही आहे काय आहे ते. नवीन स्पॉट आहे आपल्यासाठी हा, त्याच्यामुळे जिग इथे अडकण्याचा चान्स आहे. लूर पण आहेत आपल्याकडे, हार्ड लूर, पण हवा अशी आहे त्याच्यामुळे हे बघा, हे लाटांचा जोर बघा, त्याच्यामुळे फायदा होणार नाही हार्ड लूर मारून, कारण ते जास्त हेवी नाही आहेत. मित्रांनो, जिग मारतोय मी, आणि तुम्ही म्हणाल की माझ्याकडे का हा एकच जिग आहे का, तर नाही, माझ्याकडे अजून पण जिग आहेत, पण हा माझा फेवरेट जिग आहे. आणि मासा असला तर 100% याच्यावर अटॅक होणार. 40 ग्रामचा जिग आहे. हे बघा, हे हवेमुळे काय झालं, हवेमुळे ह्याला पण ॲक्शन देता येत नाही एवढी फास्ट हवा आहे, एवढी फास्ट हवा आहे. नाही नाही नाही, उपयोग नाही या जिग जाणवतच नाही या लाईनला, कारण आत्ता जाणवायला लागला, पण ते मजा नाही. मजा नाही. आईचा घ, काय करूया, मला वाटतं थांबूया. हे काय खरं नाही, मला असं वाटतंय थांबूया आपण. मजा आली मगासपासून, पण हे आता कंटाळवाणं व्हायला जायचं नाही, त्यापेक्षा थांबलेलं बरं आहे. मित्रांनो, 3:36 झाले आहेत. 1:45ला आलो होतो आपण इथे, 1:45, 3:45, जवळजवळ 1.5 तास फिशिंग केली, आणि वेळ भरपूर आहे आपल्याकडे, पण कंडिशन योग्य नाही आहे. मासा इथे अजून पण लागेल आणि कोणताही मासा ओढेल इथे अशी कंडिशन आहे, पण हवा आहे अशी स्पीडने, आणि इथे टाकलेलं अडकतं. बघू, परत आपण इथे येऊ कधीतरी आणि याच्यापेक्षा चांगले मासे इथे पकडू. आता आपण इथून निघूया, आपला हा बोजा पिस्तारा गुंडाळू, आणि इथून जायचं आहे आपल्याला वर, मगाशी आलो त्या वाटेने.